एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने श्री भगवान परशुराम जयंती निमित्त जुळे सोलापूर येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ। ब्रह्मगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री विक्रम डोनसळे यांनी सोलापुरात प्रथमच श्री भगवान परशुराम जन्मोत्सवाची सुरुवात केली। या माध्यमातून त्यांनी जुळे सोलापूर येथे विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून जुळे सोलापूर येथे भंडारी मैदानावर श्री भगवान परशुराम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। भगवान परशुरामाच्या प्रतिमेचं पूजन श्रीकांत कुलकर्णी, स्वागत अध्यक्ष ब्रह्मगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम डोनसळे, क्रिकेट स्पर्धेचे नियोजन जयतीर्थ पडगाणूर यांच्या उपस्थित पंकज कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चाराने विविध पूजा करण्यात आली। तसेच पहिला सामना दोन्ही संघाचे कर्णधार पदाधिकारी मैदानावर येऊन क्रिकेट मैदानाची पूजा ॲडव्होकेट शर्वरीताई रानडे व अनिता कुलकर्णी पुरस्कार प्रायोजक देशपांडे यांच्या हस्ते क्रिकेट स्टॅम्प, बॅट व बॉलची पुष्पहार घालून पूजा करण्यात आली। या प्रसंगी स्पर्धेसाठी 10 संघांनी भाग घेतला। सर्व प्रायोजक, खेळाडू, पालक, ब्राह्मण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्मगर्जना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, क्रीडा प्रशिक्षक श्री रवींद्र नाशिककर, जागीरदार मॅडम आदी बहुसंख्येने कार्यरत होते। चालू करतोय, पण सगळ्याला एक आनंदाची बातमी आता सांगतो। सरप्राईज होतं ते टुर्नामेंटचं पहिलं बक्षीस ज्या टीमला जाईल त्या बक्षिसाला 11,000 रुपये देणगी स्वरूपात नाव नंतर डिक्लेअर होईल। दुसरं बक्षीस जे आहे ते 5,000 असणार आहे। जे कॅप्टन असतील ते नंतर मी बोलतो त्यांना। आपण त्या पद्धतीने टुर्नामेंट आता जाहीर केले इथं समितीने सगळ्यांच्या वतीने। एकदा सगळ्यांच्या वतीने जोरात टाळ्या होऊ दे। आपण टुर्नामेंट चालू करतो। आपण इतर येणार होते करतोय का